पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपला स्वागत करते। आज आम्ही आलोय नाशिकमध्ये पेरूच्या वाडीत। तिथले काही फोटो काढले होते। पेरूच्या वाडीमध्ये सगळ्यात अगोदर पेरूची आईस्क्रीम घेतली आम्ही। 70 रुपयाला एक होती आणि त्याच्यावर मीठ आणि तिखट पण टाकून देत होते। अर्णवचे पप्पा अर्णव, अभिराज, आम्ही सगळे पण इथं बसलोय आता आईस्क्रीम खाण्यासाठी। आता आम्हाला जेवायची ऑर्डर दिली होती आम्ही अगोदरच, मग आम्हाला बोलवण्यात आलं आणि आम्ही तिथे सगळे पण गेलो जेवण्यासाठी। किती गर्दी आहे तुम्ही पाहू शकता। तिथं पेरूची लस्सी वगैरे दिली जाते। बसण्याची व्यवस्था पण छान केली आहे त्यांनी आणि एवढ्या कडक उन्हामध्ये पण तिथे ऊन लागत नाही, कारण की सगळीकडे पेरूचे झाडे वगैरे आहेत आणि वरून त्यांनी टोकरची जाळी पण टाकले, तुम्ही पाहणारच आहेत पुढे। इथं मिसळ पाव आहे 120 रुपये प्लेट आणि किती माणसं ठेवलेत कामाला हे पा। टोकरची जाळी विणली आहे पूर्ण वरून आणि सगळेचकडे इथं पेरूचे झाड असल्यामुळे ऊन लागत नाही। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा। हे पहा अशा पद्धतीचं मिसळ पाव। इथं गुळाची जलेबी पण दिली जाते। गरम गरम काढून दिली जाते आणि इथं ज्यूस वगैरे पेरूचा एकदम स्वच्छता करून ते सगळे व्यवस्थित आहे, एकदम टापटीपपणा। किती गर्दी झाली आहे पहा तुम्ही। नाशिकमध्ये आलात तर नक्की पेरूच्या वाडीला एकदा जाऊन या। तिथे फिरायला पण जागा आहे, लहान मुलांना खेळायला पण, आणि जेवायची व्यवस्था पण छान केली आहे त्यांनी। हे पहा आम्ही पण इथं मागवलंय। व्यवस्थित टेबल वगैरे स्वच्छ केलेले होते सगळे। आपण ज्याची ऑर्डर दिली ते आपल्याला आणून देतात, पाण्याची बॉटल वगैरे। इथे खेळायला पण व्यवस्था आहे। हे पहा अभिराज अर्णव इथं खेळायला गेले आहेत। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या वगैरे त्यांनी ठेवल्या आहेत तिथं। आता दुसऱ्या याच्यावर आलाय अभिराज। आता गाडीवर बसलाय तो। त्याला प्रत्येक खेळण्यावरती बसायचं होतं। त्याला सगळ्यात हीच गाडी आवडली होती आणि याच्यावरच बसायचं होतं। आता आम्ही प्राणी पाहायला आलो इथं आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण आहेत। उंदीर सारखे पण प्राणी आहेत तिथं। हे पहा ते उंदीर नाही तर वेगळेच प्राणी होते, पण सेम उंदीर सारखे होते। गिनी पिग आहेत, गिनी पिग।
हातावरती खांद्यावरती बसणारे पण प्राणी आहेत ते तिथं छोटे छोटे. किती मोठा सरडा आहे हा. इथं पेरूचे लोणचं वगैरे होते. पेरूचे चॉकलेट, पेरूपासून काही बनवलेले साहित्य होते इथं. इथं पेरू पण विकायला होते 100 रुपये किलो. हे पहा कसं थंडगार वातावरण ठेवलंय इथं त्यांनी. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.